त्रिभाषा धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने गठीत केलेल्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दुसऱ्यांदा मुदतवाढ 4 फेब्रुवारीपर्यंत समितीला अहवाल सादर करावा लागणार। मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय। हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यामुळे पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस। उत्तर भारतावरती पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण होण्याची शक्यता। मुंबईसह राज्यात थंडीचा प्रभाव जाणवणार। 26 जानेवारीनंतर मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात पुन्हा एकदा घट होणार। मुंबईत लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकल सेवा कोलमडली। लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कल्याणमध्ये अनेक लोकल रखडण्याच्या घटना। रेल्वे प्रवासी संघटनांकडून लोकलला प्राधान्य देण्याची मागणी। सीएसएमटीवरून सुटणाऱ्या 4 रेल्वेगाड्या आणि दादरवरून सुटणारी 1 रेल्वेगाडी एलटीटी इथे स्थलांतरित करण्यात येणार। सीएसएमटी ते तिरुवनंतपुरम, सीएसएमटी ते नागरकोइल एलटीटीवरून सोडण्याचं नियोजन। तर तिरुवनंतपुरम सेंट्रल ते सीएसएमटी, 2 नागरकोइल ते सीएसएमटी गाड्यांचा प्रवास हा एलटीटी स्थानकाला संपणार। मुलुंड आणि भांडूपमध्ये मंगळवारी पाणी बंद, तसंच ठाणे शहरातील काही भागातला पाणी पुरवठा देखील बंद असणार। जलवाहिन्यांचं स्थलांतरण आणि दुरुस्तीचं काम करण्यासाठी 27 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून 28 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी बंद असणार। रेल्वेच्या पश्चिम आणि मध्य मार्गावरती धावत्या रेल्वेवर 212 वेळा दगडफेक। जुलै ते डिसेंबर 2025 या 6 महिन्यांच्या कालावधीत 212 वेळा दगडफेक। संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन। मुंबई लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये चोरी दगडफेक रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून कडक पहारा। मध्य पश्चिम रेल्वेवरती 60 ठिकाणी रेल्वे पोलिसांची विशेष गस्त। अमृत भारत ट्रेन आज 130 किलोमीटर वेगानं धावणार। पश्चिम रेल्वेकडून अमृत भारत नॉन एसी ट्रेनची वेग क्षमता तपासण्यासाठी उच्च वेग चाचणी घेण्यात येणार। तर 22 डब्यांची ही ट्रेन अहमदाबाद ते वडोदरा मुंबई सेंट्रल मार्गावरती 130 किलोमीटर प्रति तास वेगानं। ग्रँड चॅलेंज टू स्टेज 4 सायकल स्पर्धेसाठी पुण्यामध्ये पोलिसांकडून वाहतूक बंद आणि निर्बंध लागू। शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी ते बाणेर औंध मार्गावरनं स्पर्धा शहराच्या मध्यभागातून जात बालगंधर्व चौक परिसरात समाप्त होणार। पुण्यामध्ये थंडी ओसरली, उकाड्यामध्ये वाढ। गेल्या 2 दिवसात किमान तापमान साधारण 3 अंश सेल्सिअसची वाढ, तर कमाल तापमानात 2 अंश सेल्सिअसची घट। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 621 उमेदवार पात्र, 24 अर्ज बाद झाले। छाननीनंतर जिल्हा परिषदेसाठी एकूण 621, उत्तर पंचायत समितीसाठी 1122 उमेदवार पात्र निवडणुकीच्या रिंगणात। 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात घेण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। 80% परीक्षा केंद्र सीसीटीव्ही देखरेखीखाली, आणखी सीसीटीव्हीची संख्या वाढणार। पुणे विमानतळावरती दिल्लीहून पुण्याला आलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा देणारी चिठ्ठी सापडल्यामुळे पुणे विमानतळावरती खळबळ। फ्लेक्सवरच्या कारवाईसाठी पुण्यामध्ये स्वतंत्र पथकं। शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर्सवरती कारवाई तीव्र करण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक नियुक्त केलं जाणार। पुणे मुंबईचा मार्ग 12 मिनिटांनी लांबल्यामुळे मुंबई पुणे हेलिकॉप्टरचा प्रवास 70,000 रुपयांनी महागला। पुणे मुंबई पुणे असा 6 आसनी हेलिकॉप्टरसाठी आता 3,80,000 ऐवजी 4,50,000 रुपये द्यावे लागणार। पुण्यामध्ये मानद व्यापार आयुक्त अशी बेकायदेशीर पदवी धारण करून फसवणूक करणाऱ्याला अटक। शेतमाल निर्यातीच्या नावाखाली शेतकऱ्यांना 15 कोटींचा गंडा। या घटनेची व्याप्ती राज्यभर असल्याचा पोलिसांना संशय।